डोळ्यात मिरची पावडर फेकत चाकूच्या धाकावर एका पेट्रोल पंप व्यावसायिकाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आला। या व्यावसायिकाकडून 3 लाखांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली। ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर घडली। या प्रकरणी पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी 3 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। गेल्या काही महिन्यांपासून अकोला जिल्ह्यात भर रस्त्यात अपहरणाच्या आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं। मूर्तिजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश बाबू असे पेट्रोल पंप व्यावसायिकाचे नाव आहे। ते नेहमीप्रमाणे आपलं काम आटोपल्यानंतर 4 चाकी वाहनाने पेट्रोल पंपावरून घराकडे निघाले होते। वाटेतच त्यांना एका दुचाकी स्वाराने हात दिला आणि त्यांची कार थांबवली। त्यानंतर त्यांच्या इतर 2 साथीदारांनी असे एकत्रित तिघांनी त्यांच्या वाहनावर हल्ला चढविला। इतकंच नव्हे तर दिनेश भूप यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकत त्यांना लाठीने मारहाण केली। त्यानंतर वाहनात ठेवलेली तब्बल 2.5 लाखापेक्षा जास्त रोख दरोडेखोरांनी सोबत घेत घटनास्थळावरून पळ काढला। स्थानिकांनी या घटनेची माहिती तातडीने मूर्तिजापूर शहर पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास भगत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान या घटनेनंतर भयभीत झालेल्या पेट्रोल पंप व्यावसायिक दिनेश भूप यांनी पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। सद्यस्थिती त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरोडेखोर अमरावतीच्या दिशेने पळाले असल्याचं पोलिसांना समजलंय। त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत। परिसरातील तसेच रस्त्यावरील हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्याची तपासणी केली जात आहे।